चायनीज खाद्यपदार्थ आता भारतीयांच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनले। चायनीज खाद्यपदार्थांच्या जोडीला आपण सॉस आवडीने खातो, पण चायनीज सॉसमध्ये वापरले जाणारे जे घटक आहेत ते धोकादायक आहेत, त्यात भेसळ होते। झी मीडियाने स्टिंग ऑपरेशनद्वारे या सगळ्याचा पर्दाफाश केला। या सॉसमध्ये काय असतं? रस्त्यावरती चायनीजच्या गाड्या लावणारे खाद्यपदार्थ विक्रेते आणि शेफ यांनाही हे सॉस सगळे कुठून येतात आणि त्यात नेमकं असतं काय याबद्दल माहिती नसतं। ते हा जीवघेणा सॉस सर्वसामान्यांना बिनदिक्कतपणे सर्व करतात। हे धक्कादायक वास्तव सांगणाऱ्या एका विक्रेत्याशी बातचीत केली आहे, पाहूया। प्रेक्षको, मी आता एका चायनीजच्या गाडीवरती आहे आणि काहीही माहिती नसलेले मुंबईकर खूप आनंदाने आणि खूप सुखाने या चविष्ट आणि चमचमीत सॉस बरोबर चायनीज खाण्याचा आनंद लुटतायत। हे चायनीज बनवणारा अर्जुन माझ्याबरोबर आहे। मी वरळी नाक्याच्या या चायनीजच्या स्टॉलवरती। अर्जुन, हा सॉस वापरला जातो चायनीजमध्ये, हा किती महत्त्वाचा आहे? हिंदी में बोला जाता है। अर्जुनला मराठी कळत नाही आहे, त्याच्याशी आपल्याला हिंदीत बोलायला लागेल। मुंबईतल्या वरळी नाक्यावरती मराठी भागात मला या तरुणाशी हिंदीत बोलल्या वाचून पर्याय नहीं है। प्रेक्षक हो, अर्जुन, चाइनीज़ आप बनाते हो, इस चाइनीज़ में सॉस का कितना महत्व है? शेजवान सॉस का महत्व। ये सॉस कहाँ से लाते हो आप? सॉस था भी कहाँ से था वो लोग। एक जरा बोलका शेफ माझ्या बरोबर है। हाँ शेफ, जरा बोल के, आपका नाम? मेरा नाम दीपक। ये चाइनीज़ में जो सॉसेस होते हैं वो कहाँ से आते हैं? ये जब शेजवान सॉस है ना, हम लोग खुद बनाते हैं, इधर ही बनाते हैं। शेजवान सॉस आपको बताते हैं, टोमेटो सॉस, चिली सॉस, सोया सॉस, ये आप कहाँ से खरीदते हो? टोमेटो सॉस ये सब सोया सॉस वगैरह माल वाले से लेके आते हैं, लोग राशन वाले से। वो माल वाला ये माल कहाँ से लाता है, आपको पता है क्या? वो तो नहीं पता, वासी से लेके आते बोलते हैं, अभी क्या पता कहाँ। मेन मार्केट से वासी से ही लाते हैं बोलते हैं, अभी कहाँ से लेके आते वो लोग को ही पता होगा। वो माल वाले से मंगाते हैं। म्हणजे हा दीपक आहे। हा दीपक इथे येणाऱ्या मुंबईकरांना चमचमीत चायनीज वाढतो आणि सॉस बरोबर इथे येणारे सगळे मुंबईकर ते आनंदाने खातात। पण धक्कादायक म्हणजे या दीपकला माहिती नाही की हा सॉस येतो कुठून। कॅमेरामन दीपक केदारेसह अजित चव्हाण, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।